त्यानंतर मी तिथे ते सॉल्व्ह करतो. Good morning everyone. Our today's lecture is on the find out the value of shunt resistance to extend the range of ammeter. बेसिक पर्पज काय आहे शंटचा? लो रेंजचा ॲमीटर असेल त्याची जर आपल्याला रेंज वाढवायची असेल, हाय अमाऊंटचा जर करंट त्याच्या थ्रू आपल्याला मेजर करायचं असेल तर आपण त्याच्या पॅरलल मध्ये एक रेजिस्टन्स कनेक्ट करतो आणि त्या रेजिस्टन्सला म्हणतात शंट. आणि ती शंटची व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करायची त्याच्यावरती आजचे आपले न्यूमरिकल. तर सर्वांनी पहिले न्यूमरिकलचं जे काही स्टेटमेंट आहे ते नोट करा. A moving coil instrument gives a full scale deflection. A moving coil instrument gives full scale deflection of 20 milliampere. 20 milliampere and has resistance of 150 ohm. 150 ohm. Calculate the value of shunt resistance. Calculate the value of shunt resistance so that it can be used as so that it can be used as 0 to 2.5, 0 to 5 ampere ammeter. In first condition 0 to 2.5, 0 to 5 ampere ammeter. नोट केले सर्वांनी न्यूमरिकल? येस मॅम. ओके, तर आता मला तुम्ही फर्स्टली त्याच्यामध्ये गिवन सांगा. फर्स्ट सेंटेन्स आहे ए मूव्हिंग कॉइल इंस्ट्रुमेंट गिव्स फुल स्केल डिफ्लेक्शन ऑफ 15 मिली एम्पियर. सॉरी 20 मिली एम्पियर. हा 20 मिली एम्पियर काय? फुल स्केल डिफ्लेक्शन असा वर्ड आलेला आहे. म्हणजे तुमची मीटरची काय रेंज दिलेली, जो मीटर मधनं करंट फ्लो होतो त्याची व्हॅल्यू दिलेली, ती आपण डिनोट करतो करंट साठीचा आय आणि मीटर साठीचा एम. आय एम इज इक्वल टू 20 मिली एम्पियर. क्लिअर? या गिवन फाइंड आउट करायसाठी कोणाला काही डिफिकल्टी असेल तर विचारा. क्लिअर आहे? येस मॅम. ओके. नंतर त्याचं पुढे सेंटेन्स होतं अँड हॅज अ रेजिस्टन्स ऑफ. अँड हॅज म्हणजे कोणाचं येईल मग रेजिस्टन्स? अँड हॅज रेजिस्टन्स 150 ओहम. म्हणजे मीटरचाच रेजिस्टन्स दिलाय. मग मीटरचा रेजिस्टन्स आपण आर डिनोट करतो आणि एम हे मीटरसाठी. आर एम इज इक्वल टू 150 ओहम. काही डाऊट? 150 ओहम कसं येतलं किंवा आयडेंटिफाय कसं करायचं त्यासाठी समजलं का इथपर्यंत? येस मॅम. ओके. देन कॅल्क्युलेट दी व्हॅल्यू ऑफ शंट रेजिस्टन्स. दोन केसला आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची. फर्स्ट केस आहे आपल्याला शंट रेजिस्टन्स म्हणजे आर एस एच ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. बट कुठल्या केसमध्ये का ज्यावेळेस तुमचा ॲमीटर हा तुम्हाला 0 to 2.5 एवढी त्याची रेंज कन्सिडर करायची आहे आणि मग म्हणजे 0 to 2.5 एवढी स्केल तुमच्या ॲमीटरची असेल त्यावेळेस आर एस एच फाइंड आउट करायचं. म्हणजे आर एस एचचं फंक्शनच असं असणार आहे का तुमचा जो काही लो रेंज ॲमीटर आहे ते तुम्हाला 0 to 2.5 अशी कन्सिडरेशन करून देणार आहे. दुसरी केस अशी असणार आहे का आर एस एच फाइंड आउट करायचं आहे, पण त्या केसमध्ये तुमचं ॲमीटर हे 0 to
5 अँपियर असे इंडिकेट केले. 0 to 5 अँपियर या दोन रेंज ॲमीटरच्या आपल्याला फाइंड आउट करायची. अशी कुठली रेजिस्टन्सची व्हॅल्यू असेल का त्यावेळेस तुमचं मीटर 2.5 एवढा आपल्याला स्केल देणार आणि दुसरी अशी कुठली रेजिस्टन्सची व्हॅल्यू असेल का त्यावेळेस मीटर हे 5 अँपियर आपल्याला कन्सिडर करता येईल. तर त्या दोन व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायच्या. समजलं का? Yes, ma'am. आता आपल्याला फॉर्म्युला नोट करायचा आहे. आर एस एच इज इक्वल टू, मी तुम्हाला ज्यावेळेस डेरिव्हेशन सॉल्व्ह करून दिलं त्यावेळेस एक स्टेप होती डेरिव्हेशनची. आर एस एच इज इक्वल टू न्यूमेरेटरला होता आय एम आर एम, आय एम आर एम. मे बी सेकंड लास्टला 3 नंबरची स्टेप असेल ही लास्ट पासून. आय एम आर एम डिवायडेड बाय कॅपिटल आय मायनस आय एम हा फॉर्म्युला होता. डेरिव्हेशनच्या स्टेप मधला फॉर्म्युला आहे तो सगळ्यांनी नोट करून घ्या. आय एम आर एम डिवायडेड बाय आय मायनस आय एम. सगळ्या व्हॅल्यू नोन आहे का याच्यामध्ये काय मिसिंग आहे व्हॅल्यू फाइंड आउट करा बरं. आय एम आहे का गिवन मध्ये? Yes, ma'am. आर एम आहे का गिवन मध्ये? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. टोटल आय आहे का आपल्याकडे? No, ma'am. No, ma'am. No, ma'am. बरं आता तो लिसन केअरफुली. आता टोटल आय कसा फाइंड आउट करायचा? 0 to 2.5 म्हणजे ॲमीटर मधनं 20 मिली अँपियर एवढाच करंट फ्लो होणार आहे. पण आपल्याला त्या मीटरला 2.5 एवढा करंट जरी फ्लो झाला तरी त्यांनी मेजर केले पाहिजे. म्हणजे ही जी व्हॅल्यू दिली 2.5 ही कॅपिटल आय पहिल्या केसमध्ये, दुसऱ्या केसमध्ये 5 अँपियर ही कॅपिटल आय ची व्हॅल्यू. दुसऱ्या कंडिशनला 5 अँपियरचं मीटर हे आपलं इंडिकेट झालेलं पाहिजे. मग त्यावेळेचा रेजिस्टन्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचा. या दोन व्हॅल्यू कशाच्या दिलेल्या आहे? कॅपिटल आय फॉर द फर्स्ट कंडिशन, फॉर द सेकंड कंडिशन. क्लिअर? Yes, ma'am. ओके. मग आता इथे आपल्याला व्हॅल्यू पुट करायची आहे. फॉर द फर्स्ट केस आर एस एच इज इक्वल टू आय एम ची व्हॅल्यू सांगा. आय एम इज इक्वल टू 20 20. milliampere. 20. मग मिलीचं कन्व्हर्जन काय असतं सांगा. 20 इंटू मिली मीन्स काय असतो? 10 raised to 10 minus 6. रेस्ट -3 असतो मिलीला. मायक्रोला 10⁻⁶ असतो. 10⁻³ मिलीचं कन्व्हर्जन इथं करून घेतलंय. इंटू आर एम ची व्हॅल्यू किती दिली आहे बोला. 150 आर एम ची ohm. व्हॅल्यू 150 ohm. 150 घेतली ती आर एम ची व्हॅल्यू. देन आता डिवायडेशनला डिनॉमिनेटरला कॅपिटल आय किती घेणार पहिल्या केससाठी? 2.5. 2.5. 2.5 मी इथे नोट केला. मायनस आय एम ची व्हॅल्यू परत सेम हीच पुट करायची. 20 इंटू कन्व्हर्जन करून घ्यायचं आन्सर कारण की रॉंग येतो कन्व्हर्जन नाही केलं. 20 इंटू 10⁻³ मिलीचं कन्व्हर्जन 10⁻³ आणि हा तर टोटल व्हॅल्यू ब्रॅकेट मध्ये घ्यायचं. ज्यावेळेस तुम्ही कॅल्क्युलेट पुट करा त्यावेळेस इथे ब्रॅकेट टाकायचा, इथे ब्रॅकेट टाकायचा. परत डिवायडेशनचं साईन घ्यायचं, या व्हॅल्यूला ब्रॅकेट घ्यायचा आणि ह्या व्हॅल्यूला ब्रॅकेट घ्यायचं तर तुमचा आन्सर करेक्ट येईल. चला सगळ्यांनी कॅल्क्युलेट करा आणि सांगा आर एस एच ची व्हॅल्यू किती येते पहिल्या केससाठी. सगळ्यांचं युनिक आन्सर यायला पाहिजे. टेल मी आर एस एच इज इक्वल टू Ma'am, 1.209. किती जणांचा आन्सर आलाय असं 1.209? 1.209. ओके. अजून किती जणांचं आलंय चेक करा सगळ्यांनी. सेम Ma'am, सेम 1. नका सांगू. सांगा किती आले हल्लू? 1.209. ओके व्हेरी 1.209. गुड. ओके फर्स्ट स्टेप पर्यंत कोणाला काही डाऊट? No, ma'am. Okay, then for the second condition, again repeat the same procedure.
मी आता ही फ्रेम क्लिअर करते. ओके, तुम्ही व्हॅल्यू या कुठेतरी नोट करून ठेवा आणि मला ज्यावेळेस मी फॉर्म्युला पुट करेल त्यावेळेस ही व्हॅल्यू सांगा. ओके, आर एस एच इज इक्वल टू R SH is equal to, tell me the formula for second condition. Ma'am, Im into Rm divided by I minus Im. Very good. Im into Rm divided by I minus Im. Then tell me the value for the second condition. Tell me the value of Im. Ma'am, 20 into 10 raised to minus 3. Very good. 20 into 10 raised to minus 3. Then Rm is again same for the second condition. Tell me the value of Rm. 150 ohm. 50 ohm. Then capital I for the second condition. 5 ampere. 5 ampere. Minus I am again same. 20 into 10 raised to minus 3. Okay. Then again put the value on calcium bracket. ब्रॅकेट मध्ये घ्या. परत ही डिवायडेशनची व्हॅल्यू पण ब्रॅकेट मध्ये घ्या. सांगा आन्सर किती येते. आर एस एच इज इक्वल टू फॉर Ma'am, सेकंड 0.602. 0. किती जणांचा 0. आन्सर आलाय. Yes, ma'am. ओहम युनिट द्यायचं फक्त युनिटला पण फार व्याजेज असतं. क्लिअर. काही डाऊट्स त्या न्यूमरिकल मध्ये कोणाला. No, ma'am. ओके, सो टेक दी नेक्स्ट न्यूमरिकल. आता तुम्ही तुमच्या साईडने आन्सर आलेले पाहिजे. हा, मी इकडनं गिवन सांगेल, तुम्ही तुमच्या साईडने फास्टली कॅल्क्युलेट करून सांगायचं. नोट डाऊन दी स्टेटमेंट. ए मूव्हिंग coiled instrument gives a full scale deflection with 10 milliampere with 10 milliampere and has a resistance of 60 ohm. 60 and has a resistance of 60 ohm. Calculate the resistance necessary to be put in parallel with instrument so that it may be used as a 0 to 10 ampere ammeter. 0 to 10 ampere. ओके, नोट केले न्यूमरिकल सर्वांनी. Yes, ma'am. ओके, आता मला गिवन सांगा. फर्स्ट काय सेंटेन्स आहे. मूव्हिंग कॉइल गिव्ज ए फुल स्केल डिफ्लेक्शन विथ 10 milliampere. दॅट मीन्स कसली व्हॅल्यू दिली आता ती. 10 milliampere इज दी I Im. Im. Very good. Im is equal to 10 milliampere. Milliampere. And has a resistance of, and has a resistance means कसली व्हॅल्यू दिली ती. Rm. RM Rm is equal to किती आहे व्हॅल्यू. 60, राईट. 60. 60 ohm. Then
नेक्स्ट काय आहे? कॅल्क्युलेट दी रेजिस्टन्स नेसेसरी टू बी पुट इन पॅरलल. पॅरलल मध्ये रेजिस्टन्स कनेक्ट होतो म्हणजे त्याला नोटेशन काय आहे? पॅरलल मध्ये म्हणजे शंट. मग शंट रेजिस्टन्स साठी आपण काय नोटेशन घेतलंय? RSH. RSH. RSH इज इक्वल टू कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला. बट कुठल्या केसमध्ये की ज्यावेळेस मीटर आपल्याला 0 to 10 अँपिअर एवढी रिडिंग शो करेल. मग टोटल आहे काय तुमचा? 0 to 10 ampere. म्हणजे कॅपिटल आय इज इक्वल टू 10 अँपिअर घेणार. का तर तुमचं मीटर आपल्याला या 10 मिली अँपिअरच्या करंट वरनं हा पॅरलल रेजिस्टन्स कनेक्ट करून त्याने आपल्याला जवळपास 10 अँपिअर एवढी रिडिंग शो करायला पाहिजे. त्यासाठी आपण पॅरलल मध्ये हा रेजिस्टन्स कनेक्ट करणार आहे. मग त्या रेजिस्टन्सची किती व्हॅल्यू येईल का जेणेकरून हा 10 मिली अँपिअर कन्वर्जन 10 अँपिअर मध्ये होणार. मिलीचं कन्वर्जन अँपिअर मध्ये म्हणजे व्हॅल्यू किती मोठी कनेक्टेड करायला लागेल. म्हणजे प्रॅक्टिकली जरी तुम्ही या स्टेटमेंटला व्हेरीफाय करायचं ठरवलं तरी होऊ शकतं. तर समजा तुमच्याकडे 10 मिली अँपिअरच मीटर आहे लॅबमध्ये आणि त्यांना तुम्हाला 10 अँपिअरचा करंट मेजर करायचं आहे. पॉसिबल आहे का? 10 मिली अँपिअर म्हणजे 1 अँपिअरचं सुद्धा मीटर नाहीये, त्याच्यापेक्षा कमी रेंज आहे. आणि 10 अँपिअरचं करंट म्हणजे मोटर रन करायला आपल्याला 5 अँपिअरचं करंट लागतं. इंडक्शन मोटर आहे. इंडक्शन मोटर म्हणजे किती मोठा करंट घेते तिथं 5 अँपिअर असते. मग आपल्याला त्याला कन्व्हर्जन कशात करायचे की 10 अँपिअर मध्ये करायचे म्हणजे डबलचा करंट तिथे आपल्याला बघायचं. त्यासाठी आपल्याला काय म्हणजे तिथं ऍडव्हान्टेजेस आहे. एक आपण रेजिस्टन्स पॅरलल मध्ये कनेक्ट करू त्या मीटरच्या. ती रेजिस्टन्सची व्हॅल्यू तेवढी आपल्याला लॅबमध्ये चॉईस करता आली पाहिजे. ह्या न्यूमेरिकलला आपण कॅल्क्युलेट करून लॅबमध्ये आपण बघू शकतो की RSH व्हॅल्यूचा कुठला आपल्याकडे रेजिस्टन्स आहे तर तो आपण मीटरला पॅनल मध्ये कनेक्ट करू शकतो. कळालं का याचं प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन काय आहे? Yes, ma'am. ओके. आता मला फॉर्म्युला सांगा चला. RSH इज इक्वल टू IM into RM divided by I minus IM. ओके. IM into RM divided by capital I minus IM. Okay. Then tell me the value of IM. Ma'am, 10 into 10 raised to minus 3. Very good. 10 into 10 raised to minus 3 is the value of your ampere, the current flowing through the meter, into RM. Tell me the value of RM. 60 ohms. Okay, 60. Then total I 10 ampere. 10 ampere minus IM again 10 into 10 raised to minus 3. दोन्ही क्वांटिटी या ब्रॅकेट मध्ये घ्या कॅल्क्युलेशन करताना कॅल्सी वरती आणि मला आता सांगा तुमचं किती येत आहे की Ma'am, रेजिस्टन्स किती यायला पाहिजे आपण 0.06. 0.06. 0.06 ओहम. सगळ्यांचं सेम आन्सर आलंय असं? Yes, Yes, ma'am. ma'am. ओके. ठीक आहे. आता एक न्यूमरिकल तुम्हाला मी सॉल्व्ह करायला देणार आहे. मी डायरेक्टली स्टेटमेंट सांगणार आहे. तुम्ही तुमच्याच व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून मला फक्त आन्सर सांगायचे. चालेल? जमल का न्यूमरिकल सर्वांना? Yes, ma'am. ओके. राईट डाऊन मग स्टेटमेंट. बघू आता किती जणांचा आन्सर करेक्ट आहे. A 3 milliampere meter, a 3 milliampere meter movement with an internal resistance of 100 ohm 100 ohm is to be converted into 0 to 150 milliampere ammeter. 0 to 150
milliampere ammeter. Calculate the value of shunt resistor. Calculate the value of shunt resistor. गिवन सांगा आणि मग एखाद्याला नाही लास्टला सॉल्व्ह करता आलं तर मी सॉल्व्ह करून देईल. मी गिवन तुम्हाला इथे नोट करून देते, त्यानंतर तुम्ही मला व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून दाखवा. सांगा गिवन काय तुमच्या साईडने सांगा. टेल मी द गिवन. Im is equal to 3 milliampere. 3 million. Im is equal to 3 milliampere. 3 milliampere. Okay. Then Rm is equal to 100 ohm. okay. Rm is equal to 100 ohm. Okay. Then Ma'am, total I is equal to 150. पण काय मिली एम्पियर दिलेलं आहे ना. टोटल Yes. आय इज इक्वल टू 150 मिली एम्पियर. 0 टू असा वर्ड आला का तो कॅपिटल आय असतो, म्हणजे आपल्याला कन्व्हर्जन करायचं त्याचं. 150 म्हणजे 3 मिली एम्पियरला 150 मिली एम्पियर पर्यंत आपल्याला मीटर कन्वर्ट करायचंय. ते कन्व्हर्जन साठी आपल्याला काय लागणार आहे, शंट रेजिस्टन्स. मग त्या शंट रेजिस्टन्सची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. मग आता तुम्ही मला ती व्हॅल्यू फॉर्म्युला सांगा आणि त्यात व्हॅल्यू पुट करा. सांगा व्हॅल्यू काय. फॉर्म्युला सांगा पार्टिसिपंट. Ma'am, Im into Rm divided by I minus Im. RSH is equal to IM RM divided by capital I मायनस आय एम. आता इथं कॅपिटल आय ला पण तुमचा हा दिलेला आहे मिली, त्याचं कन्वर्जन करून घ्या. इथं पण मिलीचं कन्वर्जन करून घ्या. काय असतं मिलीचं कन्वर्जन. 10 raised to minus 3. ओके करा. इथं 10⁻³ ह्या व्हॅल्यू मी वाटलं इथे नोट करून देते. फॉर्म्युल्यात व्हॅल्यू पुट करा आणि मला आन्सर सांगा. इच आणि एव्हरी स्टुडंटने कॅल्क्युलेट करा. 10⁻³ Ma'am, 2.04 ohm. सेम किती जणांचं आन्सर आलंय. Ma'am, 2.04. आन्सर येते 2.04 ओहम. असं मॅक्झिमम जणांचं आन्सर जर सेम आलं तर तुमचं आन्सर करेक्ट असणार. मैम एक्सक्यूज मुझे एक डाउट है. हाँ बोल काय. मैम IM में 3 × 10⁻³ आपने लिखा, तो यूनिट क्या आएगा उधर. यूनिट एम्पियर भी आएगा ना फिर. आई इज एम्पियर इक्वल आएगा. टू हाँ मिली कन्वर्जन किया है सिर्फ. मिली मीन्स क्या 10⁻³ हमने ये वैल्यू कैसे लिखी है देखो यहाँ पे 3 एज इट इज लिखा है यहाँ पे 3 इंटू ये मिली का कन्वर्जन 10⁻³ किया है और ये यूनिट एज इट इज हियर एम इक्वल एम्पियर रिमेनिंग रहा. यहाँ पे भी सेम होगा 150 इंटू 10⁻³ ये मिली का कन्वर्जन 10⁻³ और ये एम्पियर एज इट इज यहाँ पे रिमेनिंग रहेगा. क्लियर. समजलं का. Yes, ma'am. ओके. सगळ्यांनी नोट केलं का न्यूमरिकल. सगळ्यांचा आन्सर 2.04 आलंय का. Yes, Yes, ma'am. ma'am. ओके. देन एकदम छोटस न्यूमरिकल आता घ्या. 4 एम्पियर 4 मिली एम्पियर 4 मिली एम्पियर मीटर movement with an
internal resistance of 1 ohm is to be converted into 0 to 100 milliampere ammeter. 0 to 100 milliampere ammeter. Calculate the value of shunt resistor. The value of shunt resistance. गिवन सांगा चला आता ओरली डायरेक्टली गिवन सांगा काय काय Ma'am, व्हॅल्यू दिलेले आहे Im equals to 4 milliampere. व्हेरी गुड Im is equal to 4 milliampere. Then ma'am, Rm is equal to 1 ohm. very good. Rm is equal to 1 ohm. Then Ma'am, total I is equal to 100 milliampere. very good. Total I is equal to 100 milliampere. Then put the value in same formula. हा जो फॉर्म्युला दिलाय इथे व्हॅल्यू पुट करा आणि मला आन्सर सांगा काय येते मी इथेच नोट कर देते आन्सर टेल मी द आन्सर फॉर मिलीचं कन्वर्जन करून घ्या 4 into 10 raised to minus 3 and 100 into 10 raised to minus 3. Then tell me the answer for RSH. सगळ्यांचं सेम आन्सर यायला पाहिजे करताय का सॉल्व करून दाखवायचंय No, ma'am, solve करतोय. ओके ठीक आहे सॉल्व करा जर कोणाला डाऊट असेल तर लगेच विचारा इन बिटवीन दॅट Ma'am, 4.16. 4 Ma'am, पॉइंट 0.04. हा Ma'am, 0.04. 4.04. 0.04 Yes, Yes, ma'am. माझ्या ma'am. मते 0.4 असा आन्सर यायला पाहिजे इथं चेक करा 0.04 नाही येते 0.4 येणार आहे फक्त 100 into 10 raised to minus 3 हे पण मिलीचं कन्वर्जन करून घ्या मी व्हॅल्यू पुट करून दाखवते चला त्यात 0.01 ma'am. 0.01 ओके ठीक आहे No, मग no. व्हॅल्यू मी मग 4.01. बरं ठीक आहे आता एक आपदा चेक करूया आपण आय एम ची व्हॅल्यू तुम्ही काय पुट केली Ma'am, 4 4 into into minus 3. 10 raised 10 to raised to minus 3. 3 okay then rm is equal to 1 1. 1. 1 yes it is. Then divided by total I is the 100 milliampere. So 100 raised to minus 3. 100 into 10 raised to minus 3. Okay. Minus Im. परत तुमचा Im हाच घ्यायचा 4 into 10 raised to minus 3. आणि ह्या व्हॅल्यू ऑल ब्रॅकेट्स मध्ये घ्या कॅल्क्युलेशन विदाउट ब्रॅकेट जर केले तर ते 100% रॉंग येतात ह्या व्हॅल्यू पुट करून मला आन्सर सांगा काय येणार ऑलवेज तुम्ही जे पण न्यूमरिकल सॉल्व करणार त्याला ब्रॅकेट घेऊनच कॅल्क्युलेशन करायचे तरच करेक्ट व्हॅल्यू येणार कॅल्क्युलेट किती येते आन्सर Ma'am, 0.04. 0.04 येते बरं ठीक आहे सगळ्यांचा आन्सर सेम येते का 0.04 Yes, Yes, ma'am. teacher. Yes, ma'am. ओके 0.04 ohm is your answer any doubts in this numerical No, ma'am. No, participant ma'am. any doubts okay No. Ma'am. देन लास्ट न्यूमरिकल घेऊ आपण ह्या टॉपिक वरती 3 टाइपचे तुम्हाला रेजिस्टन्स फाइंड आउट करायचे असणार RSH1 फर्स्ट केस साठी न्यूमरिकल सपोज आपण तुमचं जे सेम इंटरनल कन्स्ट्रक्शन आहे ते पहिल्या केस मध्ये तुमचा समजा आपण 0 to
2.5 एवढ्या रेंज पर्यंत आपल्याला मीटर कन्सिडर करायचे. दुसऱ्या केसमध्ये 0 to 5 अँपिअर पर्यंत कन्सिडर करायचे आणि तिसऱ्या केसमध्ये 0 to 10 अँपिअर असं कन्सिडर करायचे. तर 3 वेनी तुम्हाला जे काही गिव्हन आहे ते सेम असणार आहे, फक्त तुमची टोटल आयची व्हॅल्यू काय होणार आहे, जशी जशी तुमची मीटरचं रेंज एक्सटेंड होणार तशी व्हॅल्यू तुमची इन्क्रीज होणार. तर सगळ्यांनी पहिले न्यूमरिकल नोट करा. डिझाइन ए मल्टी रेंज DC milliampere. Design a multi-range DC milliampere using a basic movement having internal resistance of 100 ohm and full scale deflection current of 1 milliampere. The required current range are 0 to 20 milliampere. 0 to 20 milliampere, comma 0 to 100 milliampere. 0 to 100 milliampere and 0 to 200 milliampere and 0 to 200 milliampere. गिवन नोट केले सर्वांनी? येस मॅम. ओके, तर मला गिवन सांगा. इंटरनल रेजिस्टन्स ऑफ 100 दिलाय, म्हणजे कसली व्हॅल्यू दिलेली ती? RM. RM इज इक्वल टू 100 ओहम. देन सेकंड व्हॅल्यू काय दिलेली आहे? फुल स्केल डिफ्लेक्शन ऑफ 1 मिली अँपियर, म्हणजे तो काय दिलेला आहे? मीटरचा करंट किती दिलाय? मग IM इज इक्वल टू टेल मी. IM इज इक्वल टू 1 milliampere. 1 मिली अँपियर. 1 मिली अँपियरचा एवढा करंट त्या मीटर मधनं फ्लो होतोय आणि त्या 1 मिली अँपियरला आपल्याला 3 स्टेप मध्ये म्हणजे त्यापर्यंत रेजिस्टन्स कनेक्ट करून आपल्याला व्हॅल्यू त्याची मॉडिफाय करायची. तर फर्स्ट केस मध्ये काय दिलेली आहे? तर फर्स्ट साठी रेंज किती दिलेली आहे? 0 to 20 milliampere. ओके, पहिली रेंज जी दिलेली आहे ती 0 to 20 मिली अँपियर. म्हणजे पहिल्या केसमध्ये तुमचं टोटल करंट किती असणार आहे? काय 20. व्हॅल्यू घ्याल टोटल करंट? 20 मिली अँपियर. मिलीला विसरायचं नाही, नाही तर आन्सर चुकीचं आहे ना. ही पहिली केस. दुसऱ्या केस साठी 0 to 100 बोला milliampere. 100 मिली अँपियर. सेकंड केस मध्ये 0 to 100 मिली अँपियर तुम्ही व्हॅल्यू टोटल आयची कन्सिडर करा. आणि थर्ड केस मध्ये किती दिलेली आहे? 0 to 200 milliampere. 0 to 200 मिली अँपियर. 3 व्हॅल्यू दिलेल्या आहे. फॉर्म्युला तिघांसाठी सेम असणार आहे. पहिल्या केस साठीचा फॉर्म्युला सांगा चला. काय घेणार? मी इथं फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू टाकून देणार, तुम्ही कॅल्क्युलेट करायचं. RSH इज इक्वल टू IM into RM divided by I minus IM. IM into RM divided by I minus IM. व्हॅल्यू पुट करून सांगा जरा. काय व्हॅल्यू पुट करणार न्यूमरिकल मध्ये? टेल मी. Ma'am, IM is equal to 1 into 10 raised to minus 3. 1 into 10 raised to minus 3 into
100. 100 डिवायडेड बाय पहिली केस कन्सिडर करायची. ही फर्स्ट आहे, ही सेकंड आहे आणि ही खाली थर्ड आहे. तर पहिल्या केससाठी किती टोटल आहे? 20. 20. पण लो मिली मध्ये मिली विसरायचं नाही कधी. 20 इंटू बोला 20 10 into raised 10 minus 3. 10⁻³ मायनस आय एम परत तुमचा हात 1 इंटू 10⁻³ हे कॅल्क्युलेशन कराल आणि याचा आन्सर इथे सांगा. चला फास्टली येताना मॅम परत हे मध्ये 5.26. किती? 5. 5.6. हो व्हेरी गुड. 5.26. 5.26. व्हेरी गुड. 5.26 हे त्याचा ओहम मध्ये आन्सर येणार आहे. ओके. फॉर दिस सेकंड केस आता फॉर्म्युला न लिहिता तुम्ही व्हॅल्यू पुट करायचे आणि मला डायरेक्टली आन्सर सांगायचे. फॉर दिस सेकंड केस RSS इज इक्वल टू इथे व्हॅल्यू फक्त काय चेंज होणार आहे? टोटल आय ची व्हॅल्यू काय घेणार दुसऱ्या केसमध्ये? 100 milliampere. मग मी इथे डिरेज करते याच्यामध्ये. हा फक्त 20 रिप्लेस कशाने करायचा आहे? 100. करा कॅल्क्युलेशन आणि सांगा आन्सर मला काय येतं. बाकी हे जे इंटरनल रेजिस्टन्स मीटर मधनं फ्लो होणारा करंट तो तर सेम आहे. फक्त आपल्याला टोटल जी काही करंटची व्हॅल्यू आहे ती आपल्याला आता 20 वरून मॅम मीटर आपल्याला 100 1.01. मिळाली. किती? मॅम 1.01. 1.01. Very good. 1.01 is the answer for the second case. Similarly for the third case. आता मी थर्ड साठी कुठलंच गिवन नाही सांगणार आहे. तुम्ही डायरेक्टली मला आन्सर सांगायचंय. तेवढं तर अंडरस्टँड झालं असेल सगळ्यांना कुठली व्हॅल्यू कुठे पुट करायची असणार आहे. Ma'am डायरेक्टली आन्सर सांगा. 0.50. व्हेरी गुड. कोण सांगितलं आन्सर? तेजस कापडनीस. ओके व्हेरी गुड. 0.50 असं चालेल ना आन्सर? आपण Yes, नीट असं चालेल का आन्सर? ओके. ma'am. 0.50 इज युअर थर्ड आन्सर. आले का? आयुष आले का आन्सर असं? Yes, ma'am. ओके. काही न्यूमरिकल्स मध्ये डाऊट कोणाला? सगळ्या टाइप्स न्यूमरिकल कव्हर केलेलं आहे. काही डाऊट्स असेल तर लगेच विचारा. 2 मार्क्स साठी 100% विचारला जाणारा क्वेश्चन आहे हा. क्लिअर पार्टिसिपंट? Yes, ma'am. ओके. Yes, ma'am.